लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. 4 दशकांची निस्वार्थ सेवा. बुड्ढा मिस्त्री उर्फ नबीसो मुल्लांना मानाचा मुजरा. सेवापूर्ती सोहळा भावनिक वातावरणात. आयुष्यभर प्रामाणिकपणा, निष्ठा आणि सेवाभावी वृत्तीला कधीही तडा जाऊ न देता पशुधन आणि शेतकरी बांधवांची अहोरात्र सेवा करणारे उमदी व परिसरात बुड्ढा मिस्त्री या नावाने सर्व परिचित असलेले नबीसो रहमान मुल्ला यांच्या सेवापूर्तीचा गौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. 4 दशकांहून अधिक काळ ग्रामीण भागातील पशुपालकांच्या सुखदुःखात सहभागी होत हजारो मुक्या जनावरांवर उपचार करणाऱ्या या सेवाभावी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारी सेवेत असताना नबीसो मुल्ला यांनी कधीही वेळेचं बंधन मानलं नाही. दिवसा असो वा मध्यरात्र, पाऊस असो वा दुष्काळ, शेतकऱ्यांचा एक फोन आला की ते तातडीने मदतीला धावून जात. आणि गंभीर आजारांनी ग्रस्त जनावरांना उपचार देत त्यांनी हजारो कुटुंबाचा आधार बनण्याचं काम केलं. त्यामुळेच बुड्ढा मिस्त्री हे नाव केवळ ओळख नसून विश्वासाचे प्रतीक बनले आहे. सेवापूर्ती समारंभात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की नबीसो मुल्ला यांनी केवळ सरकारी कर्मचारी म्हणून नव्हे तर समाजसेवक म्हणून काम केले. त्यांच्या साधेपणामुळे, नम्र स्वभावामुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे त्यांनी समाजात वेगळं स्थान निर्माण केले आहे. निवृत्ती ही त्यांच्या सेवेला पूर्णविराम नसून समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर, युवा नेते संजय तेली, माजी सरपंच निवृत्ती शिंदे, निसारभाई मुल्ला, सुनील पोद्दार, विठ्ठल बिराजदार, आरडी सातपुते, विठ्ठल चव्हाण, मानसिद्ध पुजारी, संघू माळी, आमगोंडा पाटील, MB शिंदे, मच्छिंद्र इम्मनवर, डॉ गिरीश हिरेमठ, डॉ रवींद्र हत्तळी, चांद बोरगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पशुपालक, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभात नबीसो मुल्ला यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अनेकांनी आपल्या मनोगतात त्यांच्या सेवाकाळातील आठवणी सांगितल्या. काहींच्या भावना अनावर झाल्या तर अनेकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाट या सेवाव्रती व्यक्तिमत्वाला मानवंदना दिली. उमदी परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी नबीसो रहमान मुल्ला उर्फ बुड्ढा मिस्त्री हे केवळ एक कर्मचारी नव्हते तर संकट समयी धावून येणारे विश्वासू साथीदार होते. त्यांच्या सेवेला गावकऱ्यांनी दिलेला हा सन्मान त्यांच्या कार्याची खरी पावती ठरली आहे. बुड्ढा मिस्त्रीवर किती बोललं तरी ते कमीच आहे. का तर आम्ही गेल्या 30 वर्षापासून बघतोय, मी ग्रामपंचायत मध्ये सदस्य असल्यापासून बघतोय. बुड्ढा मिस्त्री म्हणजे आमच्या पाणी पुरवठा विभागाला एक निशुल्क काम करणारे, कुठलंही काम असू द्या, कोणाचं कनेक्शन असू द्या, त्यांना तेवढा अधिकारच होता. आणि कुठली पाईपलाईन कुठं आहे, कुठं काय नाही ते सर्व त्यांनाच माहित होतं. आम्हाला असं वाटायचं बुड्ढा मिस्त्री प्रमोशन होऊन शासकीय सेवेमध्ये त्यांनी ज्या वेळेला नियुक्ती झाली त्यावेळी आमच्या उमदी पाणी पुरवठ्याचं कसं व्हायचं आम्हाला सुद्धा काळजी होती. एक वेळ असा प्रसंग आला की आपल्या निगडी तळ्याच्या पाईपलाईन बंद पडली. का तर इथे येणाऱ्या शेतकऱ्यांनी चोरून पाणी घेतले होते, त्याच्यामध्ये त्यांनी पोते गाठले होते. त्या पाण्याच्या प्रेशर मध्ये ती पोतं पाईपलाईन मधून येऊन स्टँडवर अडकलेलं होतं. आम्ही सर्व गावामध्ये हुडकलं तरी कुठं ते सापडायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी एक इंजिनियर पेक्षाही जास्त मला एक अनुभव वाटतो त्यांचा, की त्यांनी ते कुठं त्यांनी लॉक झाले ते स्वतः स्टँडवर येऊन स्वतः पुढे उभा राहून करेक्ट तिथंच काढून नडगटीपाशी जाऊन अडकलेलं होतं. ते त्यांनी काढून गावचा पाणी पुरवठा सुरळीत केला. आज त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर एक संस्कारी कुटुंब म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं तर काही वावगं ठरणार नाही. आज त्यांची मुलं बघा, आज प्रत्येक विभागामध्ये काम करतात. एक अगदी प्रामाणिक, निर्व्यसनी असे त्यांची मुलं आदर्श घेण्यासारखं आहे. आजकालचे तरुण आम्ही बघतोय सगळे व्यसनाधीन होत आहेत. तर त्या बुड्ढा मिस्त्रीचा म्हणजे संस्कारी कुटुंब आहे. त्यांनी कुठल्याही क्षेत्रात जावा, आज एक लहान मुलगा जरी बोलवला तरी त्यांनी ते काम केलेलंच आहे. बाबा गर्व, अहंकार कधीच त्यांनी त्यांच्या मनामध्ये आणला नाही. आम्ही सुद्धा ग्रामपंचायत मध्ये सदस्य असताना त्यांच्याबरोबर काम केलो.
असू द्या, अगदी स्वतःच्या घरच्या 300 रुपये, मला माहितीप्रमाणे 300 रुपयावर त्यांनी काम केलेलं आहे. महिना 300 रुपये पगारावर. त्यांनी सोडलं नाही की बाबा. तसंच त्यांनी पुढे जोडधंदा सेंटरिंग मध्ये गेले. त्यांच्या भाच्यांना त्यांनी पुढे आणलं. त्यांनी स्वतःच कुटुंब नसताना त्यांच्या बहिणीचं सुद्धा कुटुंब आज एक उभं केलं इथं गावामध्ये. बहीण भाऊ कसा असो हे सुद्धा त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे. अशा या बुड्ढा मेस्त्रीचा आज सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने त्यांचंही स्वागत करतो आणि बुड्ढा मेस्त्रीला शुभेच्छा देतो. तुम्ही रिटायर झाला असं समजू नका. जे पशुसेवा तुम्ही करताय मेस्त्री, तुमचे हातपाय जोपर्यंत चालतात तोपर्यंत तुम्ही ती सेवा द्यावी, त्याचं पुण्य सुद्धा तुम्हाला मिळेल. कुठलंही धार्मिक कार्य असू द्या, तुमचं कुटुंब त्याच्यामध्ये हिरिरीन असतंय. असंच तुम्हाला देवानं येणाऱ्या भावी आयुष्य तुमची शतायुषी व्हावं एवढं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या सर्व कुठलंही कार्य असू द्या, तुम्ही अगदी रिटायरमेंट म्हणून आता वय झाले म्हणून थांबू नका. तुमच्या कुटुंबाला तुम्हाला दीर्घायुष्य लाभो असं मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल परत एकदा तुम्हाला भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ಬುಡ್ಡ ಕಾಕ ಮುಲ್ಲಾ ಇವರು ಇವತ್ತ ಸೇವಾ ನಿವೃತ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ ಉಮ್ದಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ ಊರದ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿಯರು ಎಲ್ಲರೂ ಆಗಮಿಸಿದ್ರಿ. ಬುಡ್ಡ ಕಾಕ ಇವತ್ತು ಅವರು ವಿಚಾರದಾಗ ಕೆಲಸನಾಗ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಾರ. ಅದು ದೇವ್ರ ಅವರಿಗೆ ಯಾವ ರೂಪದಾಗ ಯಾವ ಪದ್ಧತಿದಾಗ ಇವತ್ತು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ಕೊತ ಹೊಂಟಂದ್ರೆ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಬುಡ್ಡ ಕಾಕನ ಸ್ವಭಾವ, ಬುಡ್ಡ ಕಾಕ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ, ಬುಡ್ಡ ಕಾಕ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಮಂದಿಗೆ ಮಾಡಿರುವಂತ ಸೇವಾ, ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ನೌಕರಿ ರೂಪದಾಗನ್ರಿ, ಎಲ್ಲಿ ಒಂದು ಪಗಾರ ಆಶಕನ್ರಿ, ಎಲ್ಲಿ ಒಂದು ಯಾರ್ದಾರೆ ಒಂದು ರಾಜಕೀಯ ದಬಾವ್ ಕಾಲಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಾರ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರತ್ತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಬುಡ್ಡ ಕಾಕ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರದ ವಿಷಯ ನೋಡ್ರಿ ನೀವು, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಬರ್ರಿ. ಅತಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕದಿಂದ, ಅತಿ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ, ಅತಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಾರ. ಯಾವಾಗ 1999ದಾಗ ನಮ್ಮ ಮನಿ ಕಟ್ಲಕ್ ತೆಗ್ದಿದೇವು, ಅವಾಗ ಇಂಜಿನಿಯರ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಬುಡ್ಡ ಕಾಕನೇ, ಕಟ್ಟವ್ರು ಬುಡ್ಡ ಕಾಕನೇ, ಮುಂದೆ ನಿಂತು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋರು ಬುಡ್ಡ ಕಾಕನೇ. ಅತಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕದಿಂದ ಒಂದು ಯಾರು ಗರೀಬ್ ಒಂದ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ರು ಸಕಟ ಅವರಿಂದ ಕೈದಿಂದ ಫಸಾಸಲಾರದೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕದಿಂದ ಮುಂದೆ ನಿಂತ ಆ ಕೆಲಸ ಪೂರ್ಣ ಆಗುತ್ತಕ್ಕ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಾರ ಇವತ್ತು ಇವ್ರು ಬುಡ್ಡ ಕಾಕ. ಅತಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕದಿಂದ ಇವತ್ತ ಗೌಂಡಿತನದಾಗೂ ಅತಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕದಿಂದ ಉಳಿದ್ರು. ಮುಂದ ಪಾನಿ ಪುರೋಟಕ್ಕ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಪಾನಿ ಪುರೋಟ ಕೆಲಸ ಮಾಡಾಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಊರಾಗ ಒಂದು ದಿವಸ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಬರ್ತಿತ್ತಿಲ್ಲ, ಒಂದು ದಿವಸ ಯಾವ್ದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಿತ್ತಿಲ್ಲ ಊರಾಗ. ಈ ನೀರ ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರ ಅಲ್ಲೇ ಕೂತ್ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ಯದತ್ತ. ಇನ್ನಾದ್ರೂ ಸಕಟ ಆ ಕೆಲಸದಿಂದ ಅವ್ರು ಕಮ್ಮಿ ನನಗನ್ನಿಸ್ತದ ಒಂದ್ 20 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಿಯುಕ್ತಿ ಆಗ್ಯಾರ. ಆದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಸದ್ದ ಬುಡ್ಡ ಕಾಕ ಕೇಳುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಊರಾಗ ಇವತ್ತು ಸರ್ಪಂಚರಿರ್ಲಿ, ಸದಸ್ಯರಿರ್ಲಿ, ಊರಾನ ಗ್ರಾಮಸ್ಥರದ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅಷ್ಟ ಪ್ರಾಮಾಣಿಕದಿಂದ ಏಕನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಅವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಾರ ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಬುಡ್ಡ ಕಾಕಾಗ ನೆನೆಸುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅದು. ಅದೇ ರೀತಿ ಮುಂದವರು ಪಶು ವೈದ್ಯಕೀಯ ದವಾಖಾನೆ ಹೋದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಸಕ್ಕಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಕೈಲಿ ಆಲಾರ ಕೆಲಸ, ಡಾಕ್ಟರ್ ಕೈಲಿ ಆಲಾರದ ಆಪರೇಷನ್ ಬುಡ್ಡ ಕಾಕ ಸ್ವತಃ ನಿಂತು ಮಾಡಿ ಸಕ್ಸಸ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸೋದು ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಇದೆ. ಇಂತಹ ಕೆಲಸ ಅತಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕದಿಂದ ಮಾಡಿ ಅವರು ವಯಸ್ಸದ 60 ವರ್ಷಿಗೆ ಇವತ್ತು ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಆಗಿ ಇವತ್ತು ಅವರು ಈ ಸೇವಾ ನಿವೃತ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೀಡ್ಕೊಂಡಾರ. ಅವ್ರು ಇವತ್ತು ಸೇವಾ ನಿವೃತ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ತನಕ ನೀವು ಯಾವ ಫೀಲ್ಡ್ದಾಗ ಏನೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಿರಿ ಕಕ್ಕ, ಆ ಕೆಲಸ ನೀವು ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಂದಿಗೆ ಒಂದು ಸಹಕಾರ ರೂಪದಾಗ ಮಾಡ್ಕೋತಿರ್ಬೇಕಂತ ನಿಮ್ಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ನಂದು ವಿನಂತಿ ಅದು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅತಿ ಗರಜದ ಈಗ ಇವತ್ತೊಂದು ಯಾವ್ದಾರೆ ಎಮ್ಮಿದನ್ರಿ ಆಕಳದನ್ರಿ ಒಂದ್ ಕುದ್ರದು ಏಕರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಯ್ತಂದ್ರ ಅವಾಗ ಬಹಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಅವ. ಇವ್ ಕಾಕಂಗ ಒಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂದ್ರ ಅದು ಹಳಿ ಪದ್ಧತಿದಾಗ
ಏನೇನು ಮಾಡ್ಬೇಕು ಏನೇನಿಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ಕ್ಕಿಂತ ಮುಂದಿಂದು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಇವ್ರಾರ. ಒಂದು ಮೂಕ್ ಜನರ ತ್ರಾಸ ನಮಗ ನಿಮಗೆ ತಿಳಿಯಲ್ಲ, ಇದು ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂತ ತಾಕತ್ತ ದೇವರವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ರೂಪ ಕೊಟ್ಟನಂದ್ರ ಇದದು ಬುಡ್ಡ ಕಾಕ ಕೊಟ್ಟನ. ಆ ಬುಡ್ಡ ಕಾಕ ಆ ಕೆಲಸ ಸಕ್ಸಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ, ಮಾಡ್ಕೊತು ಬಂದಾರ. ಇನ್ನು ಮುಂದಾದ್ರು ನಿಮ್ ಕೈಲೇ ಎಷ್ಟಾಗ್ತದ ಸಾಮಾಜಿಕರಣ ಅಲ್ರಿ, ರಾಜಕಾರಣ ಅಲ್ರಿ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸನಾಗ ಒಳ್ಳೇದೊಂದು ಸಲಹಾ ಕೊಟ್ಟು ಮಂದಿದ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ. ಇದೇ ತರ ನಿಮ್ಮ ವಿಚಾರ ಆಚಾರ ಯಾವ ಪದ್ಧತಿದಾಗ ಇದ್ದೋಲ್ಲ ಹಂಗೆ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನೀವು ತಯಾರು ಮಾಡಿ ಊರಾಗ ಬಿಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ನಾನ್ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದ್ರ ಕಾಲಾಗ ಈ ಸೇವಾ ನಿವೃತ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅತಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಸಂಯೋಜಕರು ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಮನಪಾಸು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತಿನ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ. ಕುಂದಿ ಗ್ರಾಮದ ನನ್ನೆಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರೇ, ಅದರಂತೆ ನಮ್ಮ ಬುಡ್ಡನ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂಥವ್ರು ಎಲ್ಲ ನನ್ನ ಕುಂದಿ ಗ್ರಾಮದ ಬಂಧುಗಳೇ. ಬುಡ್ಡಂದು ಯಾಕಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಒಂದು ವಿಷಯ ಕಡಿಮೆ. ಅವನೊಂದು ಸರಳ ಜೀವನ, ಅವನದೊಂದು ಸರಳ ಸ್ವಭಾವ. ಅವನ್ ಹೆಂಗದಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬುಡ್ಡ ಮೇಸ್ತ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ತುಂಬುದು ಕೊಡ ಇದ್ದ. ಅದು ಎಂದೂ ಅಳಗಾಡಂಗಿಲ್ಲ. ಅದು ಅಷ್ಟೊಂದು ದೂರದೃಷ್ಟಿ, ಅಷ್ಟೊಂದು ಸಮಾಧಾನ, ಅಷ್ಟೊಂದು ಆದರ್ಶ ತೋಳುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ನಮ್ಮ ಬುಡ್ಡ ಮೇಸ್ತ್ರಿ. ಬುಡ್ಡ ಮೇಸ್ತ್ರಿದು ಒಂದ್ ಏನ್ರ ಒಂದು ನನಗೆ ಅನಿಸ್ತದಕ್ಕೆ ಇವರು ಸರ್ಕಾರ ನೌಕರಿ ಸಿಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಇಡೋ ಅಂದ್ರ 15 ವರ್ಷ ನಮ್ ಸಂಪರ್ಕದಾಗಿದ್ದ. ನಾನ್ ಸರ್ ಇರೋರು ಕಂಟಿನ್ಯೂ ಬುಡ್ಡ ನಮ್ ಜೊತೆಗೆ ಇಡವ. ಸದಾ ಆಗಾಳಿ ಸುನಿಲ್ ಹೇಳ್ದ, ಅವನ ಬಾಯಿಲಿ ಇಲ್ಲನು ಶಬ್ದ ಅವನಂತ. ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಒದರಿದ್ರು ಹೂನೆ ಅತ್ತಾನ, ದೊಡ್ಡವ್ರು ಒದರಿದ್ರು ಹೂನೆ, ಯಾರು ಒದರಿದ್ರು ಹೂನೆ. ಅವನು ಬಾಯಾಗಿ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಶಬ್ದೇ ಆ ಬುಡ್ಡ ಮೇಸ್ತ್ರಿ ಅಂತ ಕಿದ್ದಿತ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗ ಮೆಲ ನನ್ನ ಮನಿಗೂ ಯಾವ ರೇಬನ್ ಕಾಕ ಇರೋ ಮನ್ಯಾಗ ಆಳ್ಯಾಗ ಅವ್ರದೆಲ್ಲ ಹೇಳೋರು, ಅವ್ರದೆಲ್ಲ ಕುಟುಂಬ ವ್ಯವಸ್ಥೆ ಜರ್ತಕ್ ನೋಡೋಣ. ನಮ್ದು ಮನಿದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಹೆಂಗದಪ್ಪ ಅಂದ್ರ ಅದೇ ರೀತಿ ಇರುವಂತ ಕುಟುಂಬ ಯಾರದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬುಡ್ಡ ಮೇಸ್ತ್ರಿ ಕುಟುಂಬ. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बेत्तम बातमी.